नमस्कार सर्वांना. आत्मवंदन आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवीन वर्षाच्या दुसरा दिवस, मंगळवार, आणि आज माझं पुस्तक वाचनाचा दिवस आहे. हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचं आत्मकथन या पुस्तकाचं भाषांतर जे आहे ते मी वाचत आहे. आपण श्री एम यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. त्यांचं आत्मचरित्र वाचत आहोत, की त्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात कोणते कोणते गुरु लाभले. चला तर मग आज या प्रकरणाचं पुढचा प्रकरण आपण वाचायला सुरुवात करूया. आपल्याला भगवती क्लासेसने ही खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे आपण मनपूर्वक आभार मानूया. भगवती क्लासेसमुळे आपल्याला नवीन नवीन वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आम्हाला वाचन करायला आणि तुम्हाला ऐकायला, आपल्या दोघांच्याही ज्ञानात भर पडण्यासाठी आणि छान छान उपक्रम असे त्यांनी राबवलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. चला तर मग श्री एम यांच्या आत्मचरित्राचा प्रकरण 16 वसिष्ठ गुहा याबद्दल आता आज जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 ला मी निघालो. आदल्या दिवशी रात्रीच मी ठरवून टाकले होते की कोणतेही वाहन न वापरता पायी भटकणाऱ्या साधू संन्याशासारखेच बद्रीनाथला चालत जायचे. बद्रीनाथचा रस्ता खूपच सुंदर गंगा नदीच्या काठाकाठाने वळसा घेत जात होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उंच पहाड, घनदाट जंगले होती. त्या काळात झाडांच्या फांद्यावर बसलेले मोर पण दिसत असत व त्यांचे ओरडणे देखील ऐकू येत असत. या सर्व उपचारांमध्ये उत्तरांचलमध्ये नद्यांमध्ये ढवळाढवळ करत त्यांच्यावर धरणे आणि विद्युत केंद्रे बांधून रहिवाशांना विद्युत प्रकाशात झगमगून टाकण्याच्या आधीच्या काळातील आहेत. मोर-बीर आता सगळे भूतकाळात जमा झालेले आहेत. कोणतीही काळजी न करता निवांतपणे चालण्यात मला फार मजा वाटत होती. पाठीवर घोंगडी व पंचा, हातात तांब्याचे कमंडलू, इतकेच काय ते माझे सामान. खांद्यावरच्या कापडी झोळीत एका काड्या पेटी, एक छोटी वही, एक छोटा चाकू, 2 पेन्सिली, ब्राह्मणी पद्धतीचे पिवळे धोतर मी नेसलेले होते. गोटा केलेल्या डोक्यावर ब्रह्मचार्याची टोपी होती. हातामध्ये खाली भाल्याचे टोक लावलेली काठी होती. एखाद्या जिज्ञासू साधकाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी शोभत होतो. रात्र होण्याआधीच मला वसिष्ठ गुहेपर्यंत पोहोचायचे होते. हा माझा उद्देश होता. वसिष्ठ गुहा 22 किलोमीटर अंतरावर होती. दररोज साधारण एवढे अंतर चालून जावे अशी माझी अपेक्षा होती. ऋषिकेशहून बद्रीनाथ 240 किलोमीटर दूर होते. जसजसा सूर्य वर येऊ लागला आणि उन्हाचा कडाका जाणवू लागला, तसा तसा माझा आनंद थोडा मावळू लागला. पहिली गोष्ट म्हणजे माझे पाय दुखू लागले होते. पायातल्या एका रबरी स्लीपरचा पट्टा तुटल्याने तो टाकून देऊन मला अनवाणीच चालावे लागत होते. दुपारपर्यंत रस्ता चांगलाच तापला होता व तळपायाला जोरदार चटके बसू लागले होते. अनवाणी चालायची कधी सवय नसल्याने खडबडीत आणि थोड्याशा चटके बसणाऱ्या अशा जमिनीवर चालणे मला फारच त्रासदायक ठरत होते. आकाशात सूर्य आग ओतत होता. मग मी माझा पंजा डोक्याला लावून मंदपणे पावले टाकायला सुरुवात केली. अनवाणी अगदी मजेत चाललेल्या साधूंना मात्र मी टाळत होतो हा. कारण बऱ्याचदा ते झाडाच्या सावलीत थांबत व चरस वगैरे अशा नशिल्या द्रव्यांची चिलीम तयार करून ते झुरके घेत असत. मलाही ते बोलवत असत, पण मी काही जात नसे. त्यानंतर कारण नशेच्या अधीन बनलेला माणूस बनण्यासाठी थोडाच मी हिमालयात चाललेलो होतो. आता मला भूक मात्र खूप सतावू लागली होती. माझ्याकडे पैसे होतेच. रस्त्याच्या कडेला एक असलेल्या धाब्यावर जाऊन मी क्षुधाक शांती केली. त्या गडवाली धाब्या मालकाला साधू संन्याशाबद्दल अजिबात आदराची भावना नव्हती. 2 चपात्या आणि बटाट्याचा रस्सा एवढ्याच फक्त जेवणासाठी त्यांनी माझ्याकडून चांगलेच पैसे उकळले. आता माझ्यापाशी केवळ ₹20 काय ते उरले होते. पण त्या ठिकाणी चांगली सावली होती व ट्रक ड्रायव्हर्सना तासाला ₹5 दर असणाऱ्या एका खाटेवर मी आडवा झालो. मला गाढ झोप लागली. मला जेव्हा जाग आली ना, तेव्हा सूर्याचा प्रखरपणा कमी होऊन सावल्या लांब लांब चालत गेल्या होत्या.
नळाच्या थंडगार पाण्याने चेहरा व हातपाय धुवून मी पुन्हा ताजातवाना झालो व पुढील प्रवास सुरू केला. सूर्यास्त होऊ लागताच मला पण जरा चिंता वाटू लागली. वसिष्ठ गुहा तर काही दृष्टीस पडत नव्हती व पावलागणिक वेदना सुद्धा जास्त जाणवू लागल्या होत्या. माझे तळपाय जरा खरचटून गेले होते. मांड्या व पोटऱ्याचे स्नायू फार प्रचंड दुखायला लागले होते. सरते शेवटी मला जाणवलं, आता यापुढे मी काही चालू शकणार नाही. मदतीसाठी मी मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करू लागलो आणि अचानक ऋषिकेशहून येणारी एक जीप माझ्या बाजूला येऊन थांबली. "काय महाराज, कुठे चालला आहात?" जीप ड्रायव्हरने मला हिंदीमध्ये विचारलं. मी म्हटलं, "बद्रीनाथला चाललो आहे. पण खरे म्हणजे मी आता वसिष्ठ गुहेच्या शोधात आहे." मी म्हणालो, "चला, फक्त 2 किलोमीटर आहे. 5 मिनिटात तुम्हाला तिथे नेऊन सोडतो." "पण तिथे दिवे वगैरे काही नाही आता आणि अंधार आहे. रस्त्यावर पाट्या वगैरेही नाही. तेव्हा चला आता." तो म्हणाला. मी क्षणभर विचार केला. आता चालत जाणे तर अशक्यच होते. खरे म्हणजे कोणतेही वाहन करायचे नाही, अशी मी प्रतिज्ञा केली होती. पण आता परिस्थिती मात्र निराळी होती. रामकृष्ण परमहंसांचे वाक्य माझ्या मनात आले. धार्मिकतेसाठी मूर्खपणा करणे योग्य नाही. ठीक आहे, असे म्हणत मी जीपमध्ये चढलो. ती एक जुनी पुराणी विलीस कंपनीची जीप होती व चांगली जोरजोरात खडखडत होती. तो तरुण ड्रायव्हर उंच घाटांमध्ये गाडी चालवण्यात चांगलाच तरबेज दिसत होता. लवकरच त्याने रस्त्याच्या कड्याला जीप उभी केली. "उतरा महाराज आता," असे म्हणाला. "मी तुम्हाला आश्रमात घेऊन जातो. केरळमधील एक ब्रह्मचारी महाराज तेथे आहेत. थोरले स्वामी काही वर्षापूर्वीच गेले." तो म्हणाला. त्या जीपमधून उतरून त्या तरुण माणसाच्या मागे मागे आश्रमात जाणाऱ्या खड्या उतारावर मी चालू लागलो. त्या परिसरात वीज नव्हती. कंदिलाच्या मंद प्रकाशात मला फारसे काही दिसतही नव्हते. ब्रह्मचार्याची टोपी, पांढरे धोतर अशा वेशातला एक तरुण बाहेर आला. "हरिओम." "मी ब्रह्मचारी आत्मचैतन्य. आपण कोण आहात?" त्याने विचारले. "महाराज, हा तरुण साधू मला रस्त्यात लंगडत असलेला दिसला. त्याला बद्रीनाथला जायचे आहे आणि मी त्याला इथवर आणून सोडले आहे." तो म्हणाला, "त्याला वसिष्ठ गुहेला जाऊन भेट द्यायची आहे." म्हणून. "तर मी बद्रीनाथला चाललोच आहे, पण वसिष्ठ गुहेबद्दल ऐकून आहे व मला तिला भेट द्यायची आहे. पण आता अंधार झालेला असून माझे पाय पण खूप खरचटलेले आहेत." मी त्या माणसाला माझ्याकडून माझी माहिती दिली. त्या ब्रह्मचार्याच्या उच्चारावरून तो केरळी आहे हे लक्षात येऊन मी त्याच्याशी मल्याळममध्ये बोललो. तो ब्रह्मचारी एक दयाळू माणूस निघाला. "ठीक आहे, काही हरकत नाही. आजची रात्र तुम्ही इथेच काढा. पण तुम्ही आलात तरी कोठून?" "ठीक आहे." म्हणून. एवढं त्यांनी विचारलं. "मी तुमची रजा घेतो. येथून थोड्या अंतरावर असलेल्या ब्यासी या ठिकाणी मी राहतो. माझे एक छोटेसे दुकान व धाबा आहे. मनात येईल तेव्हा जरूर या." असं म्हणत ब्रह्मचार्याच्या पाया पडून तो गडवाली तरुण निघाला. त्याने जीप चालू केल्याचा आवाज आला व तो निघून गेला. "तुम्ही खूप दमलेलेच असाल. मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो. बाहेर बाथरूम आहे. अंघोळ वगैरे करून थोडी विश्रांती घ्या. अर्ध्या तासात वरांड्यामध्ये मी तुमची जेवायची सोय करतो. उद्या सकाळी मी तुम्हाला वसिष्ठ गुहेकडे घेऊन जाईन." असे म्हणत त्या ब्रह्मचारी माणसाने मला एक खाट व काही घोंगड्या असलेल्या एका खोलीत नेले. एका त्याने खोलीतला एक कंदील पेटवला. "आपण जेवताना नक्की भेटू," असे म्हणून तो निघून गेला. चपाती, मसुराचे सार, भात, बटाट्याचा रस्सा असे साधेच जेवण होते. जेवणानंतर थोडा वेळ आम्ही बोलत बसलो. मी एक खराखुरा साधक असल्याची जाणीव त्याला झाली. त्याला खात्री झाल्याचे मला पण कळलं आणि तो आता म्हणाला, "तुम्ही आता झोपा. उद्या सकाळी पुन्हा भेटू." तो म्हणाला. बऱ्याच दिवसांनी एक केरळी भाईबंद भेटल्याने त्याला बरे वाटले आहे असे मला जाणवले. हवेत गारठा वाढला होता. मी अंगाभोवती घोंगड्या लपेटून घेतल्या. बाहेर आणि भयंकर दमल्यामुळे मला गाढ झोप लागली. रातकिड्यांच्या आवाजाच्या संगीताच्या साथीवर एका ओंडक्यासारखी ताणून दिली होती मी. दुसऱ्या दिवशी मी जागा झालो. पहाट होऊन बराच वेळ झाला आहे, असे ध्यानात येऊन मी घाईघाईने अंथरुणातून बाहेर पडू लागलो आणि प्रचंड वेदनेने ओरडू लागलो. माझे तळपाय पूर्ण भरून गेले होते फोडांनी व माझ्या घोट्यांनाही सूज आली होती. काही फोड फुटून माझ्या प्रचंड वेदना होत होत्या. सगळे अंग आणि जास्त करून पोटऱ्या चांगल्याच ठणकत होत्या. पण गुहेत जाण्यासाठी मी उत्सुक असल्याने मी उठून उभा राहिलो. एका छोट्याशा खोलीतून लंगडत-लंगडत मी बाहेर पडलो. पाण्याचा नळ पाहून मला हायसे वाटले. संडास म्हणजे जरा दूर असलेल्या जमिनीत केलेला एक प्रकारचा खड्डा होता. मग प्रातःविधी उरकून
त्या ब्रह्मचाऱ्याची असेल असे वाटणाऱ्या खोलीजवळ मी गेलो. तो तेथेच होता. त्यांनी गाईचे दूध आणि पोहे असा नाश्ता करून मल्याळममध्ये आम्ही दोघांनी थोड्या गप्पा मारल्या. एव्हाना माझ्या सच्चेपणाविषयी त्याची पूर्ण खात्री झाली होती. माझ्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत तो म्हणाला, "पुढील प्रवास सुरू होण्याआधी काही दिवस तुमचे येथेच राहणे योग्य होईल." मग तो एक मला वसिष्ठ गुहा, त्यांच्या गुरूंची समाधी, नदीचा खडकाळ किनारा, एका खडकाळ जागी असलेली अरुंधती गुहा दाखवण्यासाठी घेऊन गेला. मला त्यावेळेला जराही कल्पना नव्हती, की पुढे बाबाजींच्या बरोबर या अरुंधती गुहेमध्ये मी काही काळ राहणार आहे. वसिष्ठ गुहा ही एक चांगली प्रशस्त अशी गुहा असून ती एका नैसर्गिक बोगद्याच्या अखेरीस आहे. बोगद्याच्या तोंडापासून आत शिरताना मंद प्रकाशाला जोपर्यंत तुमचे डोळे सरावत नाहीत, तोपर्यंत गुहेत फार अंधार असल्याचेच जाणवते. गुहेच्या शेवटी टोकाला काळ्या दगडातील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे. अशी आख्यायिका आहे, की पूर्वी हा बोगदा गुहेच्या शेवटापासून पुढे जाऊन नदीच्या काठी येऊन उघडत असे. बाह्य जगतामधील आवाज व इतर घडामोडींशी असलेला आपला संपर्क या गुहेमध्ये असताना संपूर्णपणे संपून जातो. क्वचित कधीतरी आपले अस्तित्व दाखविणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाने या गुहेतील घनगंभीर शांतता भंग पावते. नुसते शांत बसण्याचा अवकाश, मन आपोआपच ध्यानावस्थेत जाते. अतिप्राचीन व प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून वसिष्ठ मुनींनी वापर केलेली गुहा अशी या गुहेची ख्याती असली तरी अलीकडच्या काळात स्वामी पुरुषोत्तमानंद यांनी या गुहेला आपले निवासस्थान म्हणून केले होते. माझ्या मल्याळी ब्रह्मचारी मित्राने या गुरूंची बराच काळ सेवा केलेली होती. स्वामी पुरुषोत्तमानंद हेही केरळचेच होते व ते केरळमधल्या स्वामी निर्मलानंद यांचे शिष्य होते. तरुण असताना स्वामी निर्मलानंद यांची रामकृष्ण परमहंसांची भेट झाली होती, असे ऐकिवात आहे. पुढे नंतरच्या आयुष्यात त्यांनी रामकृष्ण मिशनची फारकत घेऊन केरळमध्ये ओट्टापलम येथे रामकृष्ण आश्रम उभारला. 23 नोव्हेंबर 1879 मध्ये जन्म झालेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांना रामकृष्ण प्रणालीचे सर्वात पहिले अध्यक्ष असलेल्या स्वामी ब्रह्मानंदांकडून दीक्षा घेण्याची सूचना 1916 मध्ये स्वामी निर्मलानंद यांनी केली. त्यानंतर महापुरुष महाराज या नावे प्रसिद्ध असलेल्या व रामकृष्ण परमहंसांचे शिष्य असलेल्या स्वामी शिवानंद यांनी त्यांची 1923 मध्ये संन्यासी म्हणून नेमणूक केली. 1928 मध्ये वसिष्ठ गुहेमध्ये येऊन स्वामी पुरुषोत्तमानंदांनी या गुहेत बरेच वर्ष वास्तव्य केले. गुहेच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांची समाधी आहे. 13 फेब्रुवारी 1961 रोजी वयाच्या 82व्या वर्षी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी 10:15 या स्वामींचे निर्वाण झाले. या ठिकाणी मी जेव्हा होतो ना, त्या काळात आध्यात्मिक साधकांसाठी काही कुटीर म्हणजे साध्या झोपड्या होत्या. एक छोटेसे स्वयंपाकघर होते. एक ब्रह्मचारी सोडता एक आचारी व त्याचा एक मदतनीस आणि भेट द्यायला येणारे एक दोघे जण सोडून ती जागा पूर्ण एकांतवासाची व चिंतन करत बसण्याची होती. म्हणून त्यामुळे मी तेथे थंड पाण्याचे गंगास्नान, योगाभ्यास व ध्यानधारणा असे करत 15 दिवस घालवले. जेवण अगदी साधे आणि माफक असायचे. माझ्याशी मल्याळम भाषेत बोलताना माझ्या ब्रह्मचारी मित्राला खूप आनंद होत असे. तो त्यांच्या गुरूंविषयीच्या हिणवत राहणाऱ्या, तेथे येऊन राहिलेल्या साधू संन्याशांच्या कथा मला ऐकवत असे. 15 दिवसात माझ्या पायाचे फोड बरे झाले. आता येथे आणखी राहायचे नाही असे मी ठरवले. हे ठिकाण तर अप्रतिमच होते, पण मला माझा मार्ग शोधायचा होता. मनात अनेक शंका येत असत. त्या वृद्ध शिष्याचे उपरोधिक बोलणे सारखे आठवायचे. माझ्या शंका दूर करणाऱ्या, माझ्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या खऱ्या गुरूचा शोध घेणे मला अत्यंत निकडीचे वाटू लागले. काय माहीत असे खरे गुरु खरेच अस्तित्वात होते की नाही? हे कोण जाणे? तू नुकतीच सुरुवात केली आहे. जरा धीर धर. व असा एकदम सर्व सोडून द्यायच्या विचाराला येऊ नकोस. तुझ्या मार्गावर चालत राहा. आत्ता कुठे तर प्रवासाला सुरुवात झाली आहे. असे मी माझ्या मनाला समजावू लागलो. आणि एक दिवस सकाळी माझ्या ब्रह्मचारी मित्राचे आभार मानून मी त्याचा निरोप घेतला आणि बद्रीनाथाच्या वाटेवर चालू लागलो. येथे प्रकरण 16 संपलेले आहे.
आता प्रकरण 17. नागबाबा व महामंत्राची दीक्षा. ऋषिकेश ते बद्रीनाथ हा रस्ता 5 प्रयागामधून जातो. या ठिकाणी भारतातील पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे. बद्रीनाथ येथून उगम पावलेल्या अलकनंदा नदीला, गंगोत्री येथून उगम पावलेली भागीरथी नदी देवप्रयाग येथे येऊन मिळते. प्रभू रामचंद्राने वृद्धावस्थेत याच ठिकाणी वास्तव्य करून प्रायश्चित्त घेतले होते, असे म्हणतात. या छोट्याशा गावात संगमाजवळच श्रीरामाचेही एक मंदिर आहे. पर्वतांच्या रांगामधून खळाळत खाली कोसळणारे संगमाचे पाणी फारच विलोभनीय असे दिसते. पुढे रुद्रप्रयाग या ठिकाणी केदारनाथला उगम पावणारी मंदाकिनी नदी अलकनंदा नदीला येऊन मिळते. त्यानंतर नंदप्रयाग, मग विष्णुप्रयाग लागतं. विष्णुप्रयाग येथे प्रसिद्ध ज्योतिर्मठ असून स्थानिक लोक त्याला जोशी मठ असेही म्हणतात. भारताच्या उत्तर टोकाशी असलेल्या या जोशी मठाची स्थापना वेदांतामधील महान पंडित श्री आदिशंकराचार्यांनी केली असून भारताच्या पश्चिमेला, पूर्वेला, दक्षिणेला असलेल्या द्वारका, पुरी आणि शृंगेरी या ठिकाणांच्या मठांची स्थापनाही त्यांनीच केलेली आहे. मग पुढे पांडुकेश्वर पासून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स व हेमकुंड हा गिरिभ्रमणाचा प्रदेश सुरू होतो. हेमकुंड हा तलाव शीख समाजाचे एक पवित्र तीर्थस्थान असून तो समुद्र सपाटीपासून 15,000 फुटावर आहे. पांडुकेश्वर नंतर हिमालयामधील तीर्थस्थान असलेले बद्रीनाथ मंदिर लागते. हिवाळ्याच्या 6 महिन्याच्या काळात मंदिराचा मुख्य पुजारी जोशी मठ येथे वास्तव्यास असतो. वसिष्ठ गुहा ते बद्रीनाथ हे साधारण 220 किलोमीटर अंतर असून मी 25 दिवसात पार केले. व अभिमानाची गोष्ट अशी की हे सर्व अंतर कोणत्याही वाहनाचा वापर न करता मी पायीच चालून गेलो. एव्हाना मी आता चांगलाच मुरलेला असा भटकंती करणारा साधू बनलो होतो. वाटेत कधी-मधी खाण्याची सोय न होणे, कुठल्यातरी ओसाड अशा जागेत राहायला लागणे, थंडी वाऱ्यामध्ये गारठून जाणे, या गोष्टींचा ना माझ्यावर कोणताच परिणाम आता होत नव्हता. मी मोठ्या उत्साहाने आणि जिज्ञासेने मार्गक्रमणा करत होतो. शारीरिक त्रास व इतर गैरसोयी माझ्या दृष्टीने फारच किरकोळ अशा अडचणी होत्या. मुख्य अडचण मानसिक स्वरूपाचीच होती. एकटेपणामुळे मन कधी-कधी फार क्षुब्ध होऊन जाते. मी कुठल्याशा भ्रमात तर नाही ना, अशी शंका वाटू लागते. पण नद्या, पर्वतांचे सौंदर्य व तेथे कोणीतरी मला मदत करण्यासाठी किंवा माझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी माझी वाट पाहत बसलेला आहे, हा विचार सुद्धा आला ना, की मला उत्साह माझा वाढत असे व मी पुढे-पुढे जात असे. या प्रवासातले उल्लेख करण्याजोगे 2 अनुभव मला फार महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे देवप्रयाग येथे संपूर्ण नागवा असलेला एक नागा साधू मला भेटला. देवप्रयाग येथे पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. आता खायची आणि रात्री राहायची काय सोय होते, या विचारात मी पडलो असतानाच काळ्या कभिन्न उंच व नागड्या साधूशी माझी गाठ पडली. "राहण्यासाठीच्या जागेच्या शोधात आहेस ना रे? तर चल माझ्या मागे," त्याने म्हटले. एका नागबाबाबरोबर राहण्याचा एक वेगळाच अनुभव येईल, या विचाराने मी त्याच्या मागे निघालो. गंगा किनारी श्रीराम मंदिराजवळ एका झोपडीत तो राहत असे. झोपडीसमोर एक धुनी पण पेटवलेली होती. मी नदीवर अंघोळ करून आलो. बघतो तर काय, तो साधू धुनीपाशी बसलेला मला दिसला. "खाली बस," त्यांनी मला आज्ञा केली. "सर्वप्रथम अग्निदेवतेची प्रार्थना करून नमस्कार कर. मग आपण जेवण करू आणि जेवणानंतर मी तुला सिद्धी देईन," असे तो म्हणाला. मी माझ्या माहितीप्रमाणे सिद्धी म्हणजे योगी लोकांना प्राप्त असलेल्या काही दैवी शक्ती म्हणजे सिद्धी. आता हा मला काय देणार आहे? हे मला प्रश्न पडला. मी तसे त्याला विचारले असता, "ठीक आहे, ठीक आहे, लवकरच तू बघशील," असे म्हणत त्याने गरमागरम चपाती व बटाट्याचा रस्सा असे जेवण चालू केले. माझ्याविषयी त्याने मी कोठे चाललोय याविषयी बरीच चौकशी केली. मी शिवप्रसाद नावाचा साधक असून योग्य गुरूच्या शोधार्थ बद्रीनाथला चाललो असल्याचे मी त्याला सांगितले. एकंदरीत तो मला जोखत असल्याची जाणीव मला झाली. जेवणानंतर झोपडीत जाऊन त्याने गांजा आणि तंबाखूने भरलेली मातीची एक चिलीम घेऊन आला. मग बम भोले, हर हर महादेव शंभो, एक जोरदार झुरका मारून धूर सोडत ती चिलीम त्याने माझ्यासमोर धरली. "घे ही चिलीम ओढ. त्यामुळे तू शंकराच्या दुनियेत जाशील व तुला सर्व शक्ती प्राप्त होतील. आता मलाच तू तुझा गुरु समज."
शंकर महादेवाने तुझ्या रूपात एक सुंदर शिष्य मला पाठवून दिला आहे. तेव्हा आता चिलीम ओढ. कशी ओढायची ते तुला माहिती आहे ना? त्याने मला विचारले. चिलीमच्या वासावरूनच मला खात्री झाली. यात नक्कीच गांजा आहे. त्रिवेंद्रममध्ये माझे काही मित्र गांजा ओढत असत आणि 2-3 वेळा मीही त्याची चव पाहिली होती. पण तो मला जराही आवडलेला नव्हता. गांजामुळे काही काळ समाधी लागल्यासारखा भ्रम होतो आणि नशाधीन होण्याचा मोठा धोका असतो. मग त्यामुळे चिलीम ओढण्यास मी नकार दिल्याने तो साधू भयानक खवळला व मला मोठ्याने ओरडत म्हणाला, "अग्नीसमोर एका नागबाबाने दिलेला चिलिमीचा कोणी अवहेर करत नसतो. तेव्हा घे आणि ओढ ती." केवळ नाईलाज म्हणून मी एक चिलीम घेतली. 1-2 झुरके मारले आणि नंतर लगेच तो म्हणाला, "हां, आता काढ दक्षिणा. ध्यानधारणेच्या गूढ अशा रहस्यांची मी तुला दीक्षा दिलेली आहे. आता मला माझ्या गुरुदक्षिणेचे पैसे देऊन टाक." त्याच्याशी वाद घालायला नको म्हणून मी त्याला ₹10 काढून दिले. तर "नाही, अजून दे." म्हणून तो पुन्हा ओरडला. "माझ्याकडे आता एवढेच उरले आहेत." म्हणत मी त्याला आणखी ₹10 दिले आणि तसे दात विचकत तो म्हणाला, "ठीक आहे, पुष्कळ झाले. आता तुझ्या पाठीशी माझे आशीर्वाद आहेत. आता डोक्यावर हात ठेवत, आता तू वरांड्यात झोप किंवा झोपडीत झोप." असे म्हणत तो परत नशा करू लागला. मी दमलेला होतोच आणि गांजाची थोडीशी नशा येऊ लागली होती. अंगाभोवती घोंगडी लपेटून घेतली व खांद्यावरच्या झोळीची उशी करून व डोक्याखाली ठेवून ती मी व्हरांड्यात आडवा झालो. माझ्या झोळीत अजून थोडे पैसे होते व हा नागबाबा तो चोरेल अशी मनात धास्ती होती. झोपण्यापूर्वीचे माझे ध्यान त्या रात्री नेहमीप्रमाणे सुरळीत आणि चैतन्यमय असे काही झाले नाही. माझ्यातला मी जणू काही काळोखात बुडून गेला आहे, असं मला माझा आत्मा आणि दोरखंडानी जाडजूड जखडून ठेवलेला आहे, अशी विचित्र भावना सतत होत होती. नागबाबाचे मात्र अजूनही गांजा ओढणे चालू होते. दुसऱ्या दिवशी पहाटे आधीच मला जाग आली. तो नागबाबा झोपडीमध्ये अजूनही जोरजोरात घोरत पडलेला पाहून मी समाधानाचा सुस्कारा सोडला. जराही आवाज न करता मी माझी घोंगडी गुंडाळली. झोळी, कमंडलू, काठी उचलली आणि अंधारात चालू लागलो. पहाट होईपर्यंत मी देवप्रयाग आणि तो नागबाबा यांच्यापासून खूप दूरवर येऊन पोचलो होतो. काही दिवसांनी रुद्रप्रयागच्या जवळपास मी अंधारात भटकलो व दाट जंगलात येऊन पोहोचलो. आपण वाट चुकलेले आहोत हे जाणवले. अंधार दाटून आलेला होता. आता रात्र कोठे काढावी हे मला ही चिंता होती. तेव्हा एक मध्यमवयीन माणूस माझ्याच दिशेने चालत येत असल्याचे मला दिसले. त्याच्या पाठीवर लाकूड फाट्याचा एक भारा होता. "महाराज, तुम्ही कुठे चालला आहात का?" मी त्यांनी मला विचारले. "मी बद्रीनाथला चाललो आहे. पण मला वाटतंय की मी रस्ता चुकलोय. रात्री विश्रांती घेण्यासारखे आणि काय खायला मिळेल का असे एखादे ठिकाण आहे का?" मी विचारले. "या, चला माझ्यासोबत. माझे गुरु बाबाजींचा आश्रम येथेच आहे." गूढ व अमर असलेल्या बाबाजी या हिमालयातील महान योगी पुरुषांबद्दल मी वाचलेले होते. मग त्यामुळे एकदम उत्तेजित होऊन मी त्याला विचारले, "म्हणजे ते महान योगी बाबाजी तुमचे गुरु आहेत काय?" मी कोणत्या बाबाजींबद्दल बोलतो आहे हे त्याला काही समजेना. त्याचे गुरु कोणी वैष्णव बाबाजी होते. वैष्णवांमध्ये सामान्यपणे गुरूंना बाबाजी असे म्हटले जाते. खड्या उतरणीचा तो रस्ता उतरून आम्ही एका काठी येऊन पोहोचलो. नदीकाठी ग्रेनाइटमध्ये बांधलेले एक छोटेसे देऊळ होते. देवळाभोवती काही फुलझाडे, फळझाडे लावलेली होती. छोट्या-छोट्या काही झोपड्या व एक भोजन कक्ष व एक स्वयंपाकघर मला दिसत होते. टाळ व घंटाचा आवाज ऐकू येत होता. माझ्या लक्षात आले, सायंकाळची आरती चालू आहे. आरतीला स्त्रिया व पुरुष मंडळी जमलेली होती. एक उंच, धष्टपुष्ट, गुळगुळीत दाढी केलेला, कमरेला पंचा गुंडाळलेला, गळ्यात एक जानवे असलेला, डोक्याचा गोटा व गाठ मारलेली लांब शेंडी असलेला एक माणूस राधाकृष्णाच्या तसबिरीपुढे आरती ओवाळत घंटा वाजवत असल्याचे मला दिसले. त्याचे ओवाळून झाल्यानंतर आरतीचे तबक त्याने दुसऱ्या लोकांकडे दिले. वैष्णव लोक लावतात तसा इंग्लिश यू आकाराचा चंदनाचा टिळा त्याच्या कपाळावर मला दिसला. त्यानंतर तो छातीवर, दंडावर असल्याचे पण दिसले. त्याच्या गळ्यात तुळशीची माळा होती. ज्या माणसाने मला सोबत आणले, तो त्याच्या पाया पडून त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. नंतर स्मित हास्य करीत बाबाजी माझ्याकडे आले. नेहमीच्या प्रमाणे वाकून मी त्यांना नमस्कार केला. "जय श्री कृष्ण."
असे म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिला. आता गंगा मैयाकडे जा, अंघोळ करून ये. मग आपण प्रसाद घेऊ आणि बोलत बसू, असे ते मला म्हणाले. बाबाजी मांडी घालून आणि जरा लांब एका लाकडी आसनावर बसले. आम्ही सगळीजण भोजनगृहात जमिनीवरच मांडी घालून बसलो. त्यानंतर सगळ्यांनी भगवद्गीतेमधील 15वा अध्याय म्हटला. साधेच पण रुचकर असे शाकाहारी जेवण आम्हाला वाढले गेले. स्त्रिया एका बाजूला, पुरुष एका बाजूला असे आम्ही बसलो होतो. त्यांच्यात 4 तरुण बायका व 6 मध्यमवयीन पुरुष होते. सर्वांच्या कपाळावर वैष्णव लोक लावतात तसा यू आकाराचे गंधाचे टिळे होते. सर्वांचा पांढरा पोशाख होता. केवळ बाबाजींनीच पिवळ्या रंगाचे धोतर नेसले होते. जेवणानंतर बाबाजींनी बोलण्यासाठी त्यांच्या कुटीमध्ये मला बोलावून घेतले. माझे बालपण, माझी आध्यात्मिक उत्कंठा वगैरे त्यांनी काही चौकशी केली. जमेल तेवढी मी पण त्यांना त्याची उत्तरं दिली. पण मी कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो याबद्दल त्यांनी जराही विचारणा केली नाही. याचे मात्र मला फार आश्चर्य वाटले. ती सर्व मंडळी अत्यंत कर्मठ ब्राह्मण दिसत होती. त्यांच्याकडून मला समजले की ते सर्वजण श्रीकृष्ण चैतन्य स्वामींचे अनुयायी असून कृष्ण भक्त संप्रदायामधील आहेत. भक्ती मार्ग हाच परमेश्वराच्या सेवेचा योग्य मार्ग आहे व श्रीकृष्ण हाच योग्य परमेश्वर आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. श्रीकृष्ण, त्याची सखी राधा यांच्यासमोर गात व नाचत ती मंडळी त्यांची नियमित पूजा अर्चा करत होती. ती पूर्णपणे शाकाहारी होते व त्यांच्या संप्रदायाची दीक्षा घेणारा कोणीही माणूस ब्राह्मण बनून जातो अशी त्यांची श्रद्धा होती. अद्वैत वेदांताच्या विचारांच्या शंकराचार्य संप्रदायांबद्दल त्यांना तिटकारा होता. हे विश्व म्हणजे एक मायाजाल आहे असे समजणाऱ्यांना ते मायावादी म्हणत. हे विश्व भ्रामक नसून सत्य आहे. भगवान श्रीकृष्ण हाच या विश्वाचा चालक आहे, ही वैष्णव लोकांची ठाम धारणा होती. सर्व संघ परित्याग करणे किंवा संन्यास घेणे याविषयीचे बाबाजीचे मत मला पूर्णपणे योग्य आणि संयुक्तिक वाटले. ते म्हणाले, मला पूर्ण कल्पना आहे की संन्यास घेऊन भगवे कपडे परिधान करून मोक्ष प्राप्तीसाठी तू फार उत्सुक आहेस. पण तरुण माणसा, हे लक्षात ठेव की थोड्या उंचीवरून पडलास तर फार लागणार नाही. थोड्या उपचारानंतर तू बरा होऊन आपल्या पायावर उभा राहशील. पण जर का तू संन्यस्त जीवनाच्या मोठ्या उंचीवरून कोसळलास ना, तर मात्र तू प्रचंड जखमी होऊन एखादे वेळेस पुन्हा उभाही राहू शकणार नाहीस आणि सगळे संपल्यात जमा होईल. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येण्यापूर्वी नीट विचार कर. आता आमचे म्हणणे ऐकशील तर वैदिक तत्वानुसार संन्यासाश्रमाच्या आधी गृहस्थाश्रम स्वीकारायचा या तत्वाचे आम्ही पालन करतो. आम्ही सर्वजण विवाहित असून परमेश्वर कृपेने विवाहित माणूसही परमेश्वराचा शोध घेऊ शकतो. त्याच्या आशीर्वादाशिवाय एक संन्यासी सुद्धा हा शोध घेऊ शकत नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. मी सुद्धा विवाहित आहे आणि माझ्या पत्नीच्या निधनानंतरच मी संन्यास घेतला. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, जरी ते कितीही विद्वान आणि पंडित वाटले ना, तरी गांजा ओढणाऱ्या साधूंपासून जरा लांब राहा ना. मला माहित आहे तुझे डोळे हिमशिखरांकडे लागलेले आहेत, पण त्या ठिकाणी ही मंडळी तुला भेटतील. तू आमच्याबरोबर राहून भक्ती मार्गाला लागला असतास तर मला फार आनंद झाला असता. पण पुढे मार्गक्रमण करण्यासाठी तू फार उत्सुक आहेस, हे मला जाणवत आहे. ठीक आहे, जा तू, जशी तुझी इच्छा. तुझे मन अगदी निर्मळ आणि निरागस आहे. जर तुझी इच्छा असेल ना, तर मी तुला आमच्या महामंत्राची दीक्षा देईन. त्याचे नियमितपणे पठण करत जा. जेव्हा कधी वाटेल तेव्हा आमच्याकडे जरूर येत जा. परमेश्वर तुझे कल्याण करो. जय श्रीकृष्ण, असे ते म्हणाले. मी त्यांच्या पाया पडलो व त्यांचे आभार मानून ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राची दीक्षा मला द्यावी अशी त्यांना विनंती केली. मला दिलेल्या खोलीत जाऊन नंतर मी शांतपणे त्या महामंत्राचा जप केला आणि नंतर झोपलो. त्या रात्री मात्र मला अगदी गाढ व शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी मात्र मी सकाळी उठलो. बर्फाप्रमाणे गार असलेल्याच गंगेच्या पाण्यात बुडी मारून मी अंघोळ केली व बाबाजींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. माझ्या डोक्यावर हात ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांनी मला आशीर्वाद दिला. तुझ्या आध्यात्मिक अपेक्षांची पूर्तता होण्यासाठी तुला श्रीकृष्णाचे मार्गदर्शन लाभो. जय श्रीकृष्ण, असा आशीर्वाद दिला. मग ज्याने मला बाबाजींकडे आणले होते ना, त्या दामोदर नावाच्या माझ्या मित्राचा मी निरोप घेतला व बद्रीनाथच्या दिशेने मार्गस्थ झालो. आज आपण ही 2 प्रकरणं
वसिष्ठ गुहेकडे जाणारी यांचं वाचन केलेलं आहे. आता पुढच्या मंगळवारी पुढचा 18वा भाग याचे आपण नक्कीच वाचन करू. चला तर मग आजचे प्रकरण मी येथेच संपवत आहे. आपण ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे. आता आपण ध्यानाकडे वळूया. चला तर मग आपण आनापानसती ध्यान करण्यासाठी सज्ज होऊया. जिथे बसला असाल तिथे सुखासनात तुम्ही बसू शकता. पद्मासनात बसा, सुखासनात बसा. खुर्चीवर बसलेला असाल तर पाय क्रॉस करून बसा. दोन्ही